नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी। शेवती जहागीर येथील ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। घरकुल, वीर व गोठ्यांच्या कामात गैरव्यवहारांचा आरोप। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत शेवती जहागीर गावात मंजूर झालेल्या घरकुल, वीर व गोठ्यांच्या कामामध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात रोजगार सेवकाकडून योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांची रक्कम व मजुरीबाबत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। काम केलेल्या मजुरांच्या खात्यावर मजुरीची रक्कम जमा न करता संबंधित व्यक्तींच्या खात्यावर रक्कम वळवली जात असल्याची ग्रामस्थांना शंका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच घरकुल, वीर, गोठा या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही लाभार्थ्यांकडून पैसे घेण्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी गट विकास अधिकारी, पंचायत समिती अमरावती याकडे निवेदन दिले असल्याचे सांगितले आहे। मात्र अद्यापही अपेक्षित कारवाई अथवा चौकशी झालेली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे संबंधित प्रकरणांची तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यावर कठोर कारवाई करावी, तसेच लाभार्थी व मजुरांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीसाठी अलका सुभाष समरीत, राजेंद्र नागोरावजी धोंगडे, प्रकाश लक्ष्मणराव डुकरे व मंगेश जानरावजी लुंगे यासह ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे। चौकशी व कारवाई न झाल्यास आंदोलन तसेच उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। मी गजानन समरीत शेवतीचा ग्रामस्थ आहे आणि आमच्या गावामध्ये गाई घरकुलचे जे कामं होते त्याचा घोटाळा झालेला आहे। तर आम्ही 7 तारखेला व्हिडिओ साहेबाकडे गेलो होतो, तुपे साहेब जे आहे त्यांनी आम्हाला पहिले तर सांगितलंच नाही, म्हणजे पैसे निघते नाही निघत। आज असं त्याचं असं म्हणणं होतं का तुम्ही जेवढे निघते तेवढे पैसे घेऊन घ्या, कानूनी कारवाई काहीच होत नाही आणि आमचं काहीच नाही आहे। आणि पैसे हा घोटाळा केला रोजगार सेवकनं, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यानं, आणि आज आम्हाला हे सांगत आहे का ते आमचा त्याच्यात काही हात नाही, तुमच्याकडून जेवढे पैसे निघणं तेवढे काढा, आपशी घ्या। आणि आम्ही एक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दिलं आहे, जिल्हा उप आयुक्त ते काय नैना गुंडे त्यांच्याकडे पण दिलं आहे, पालकमंत्र्याकडे पण अर्ज दिलेला आहे। पण आम्हाला असं काही वाटलंच नाही काय आतापर्यंत काही कारवाई झाली आहे, काही समाधानकारक नाही आहे। 2 महिन्यापासून आम्ही याच मागे आम्ही प्रत्येक सोमवारी किंवा मंगळवारी आमचे कामधंदे टाकून अमरावतीला येतो, पंचायत समितीला जातो। ते अधिकारी एकच म्हणते तुम्ही अहवाल दिला आहे, ग्रामपंचायतमध्ये अहवाल 8 दिवस झाले पोहोचला आहे, ग्रामसभा झाली नाही, अहवाल आम्हाला भेटेल कसा? याच्यात कमीत कमी 70 ते 80 लाभार्थी आहे ना, कोणाच्या वावरात विहीर आहे आणि कोणाचं घरकुलचे घोटाळे केलेले आहे। मग तुम्हाला ग्रामसभा घ्यायची आहे का? ग्रामसभा घ्यायची आहे। आता व्हिडिओ साहेब म्हणते का अहवाल जो आहे तो ग्रामपंचायतमध्ये पाठवला आणि ग्रामसेवक म्हणते का मला ग्रामसभा घेता येत नाही। असं का बोललात ते? ग्रामसभा का नाही घेताय? आता ते त्यांचं द्यायला माहित काय प्रकरण आहे, तर बहिष्कार टाकलाय म्हणून। आम्ही माहितीचा अधिकार टाकून सुद्धा त्यांनी आम्हाला माहिती पुरवली नाही।